दोडामार्ग पंचायत समितीवर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येत शिवसेनेचा झेंडा फडकवला। सभापतीपदी शिवसेनेचे गणपत नाईक तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या सुनंदा धरणे यांची निवड झाली आहे। सभापतीपदासाठी भाजपचे लक्ष्मण उर्फ बाळा नाईक व शिवसेनेचे गणपत नाईक यांनी अर्ज दाखल केला होता, तर उपसभापतीपदासाठी लक्ष्मण नाईक व राष्ट्रवादीच्या सुनंदा धरणे यांनी अर्ज दाखल केला होता। सभापतीपदासाठी मतदान झाले। लक्ष्मण नाईक यांना 2 तर गणपत नाईक यांना 4 मते पडली। राष्ट्रवादीच्या सौ धरणे व काँग्रेसच्या सौ संजना कोरगावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला। उपसभापतीपदासाठी लक्ष्मण नाईक यांनी भरलेला अर्ज त्यांचा सभापतीपदासाठीचा अर्ज वैध झाल्याने अवैध ठरला, त्यामुळे सौ धरणे बिनविरोध उपसभापती झाल्या। पंचायत समितीत शिवसेनेचे 2, भाजपचे 2 व राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 1 सदस्य असे पक्षीय बलाबल आहेत। शिवसेना आणि भाजप एकत्र येत सत्ता स्थापणार अशी शक्यता होती। दोघांचे 2-2 सदस्य होते, पण पहिला सभापती कुणाचा यावर एकमत होत नव्हते। पहिला सभापती बसविण्यावर भाजप ठाम होते। त्यांच्या आग्रहाला पालकमंत्री दीपक केसरकर यांचा पाठिंबा होता, मात्र शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मताशी सहमत नव्हते। त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा निर्णय झाला। त्यानुसार शिवसेनेला सभापतीपद तर राष्ट्रवादीला उपसभापतीपद देण्याचा निर्णय झाला आणि अखेर पंचायत समितीवर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकवला। भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने काही दिवसापूर्वी काँग्रेस मुक्त भारत करण्याचा जो विडा उचललेला होता, त्या विड्याला या ठिकाणी दोडामार्गमध्ये शिवसेनेचा सभापती आणि राष्ट्रवादीचा उपसभापती बसून या ठिकाणी काँग्रेसनं त्यांना चपराक दिलेली आहे। काँग्रेस मुक्त भारत करत असताना काय यातना होत असतील ते या ठिकाणी दोडामार्गमध्ये भाजप मुक्त पद दोडामार्गमध्ये केल्यानंतर ज्या काही यातना असतील त्या निश्चित स्वरूपामध्ये भाजपला ह्या यातना या येणाऱ्या 5 वर्षामध्ये भोगायला लागतील, याची ही सुरुवात आहे आणि याच्या पुढे याच पद्धतीनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्यमंत्री सन्मान दीपकभाई केसरकर यांनी पहिल्यांदा निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना सांगितलेलं आहे की येणाऱ्या वर्षभरामध्ये दोडामार्गसाठी आवश्यक अशी पंचायत समितीची सुसज्ज इमारत केली जाणार आहे। त्या ठिकाणी सर्व कार्यालय त्या ठिकाणी आणि आवश्यक सर्व स्टाफ ह्या ठिकाणी आणला जाणार आहे आणि ह्या दोन्ही सभापती आणि उपसभापती यांना आमच्या या ठिकाणी तालुका प्रमुख आम्हाला सूचना आहेत। गट स्थापनेसंदर्भात वरिष्ठ नेतृत्वाकडून तसे आदेश होते आणि त्याची अंमलबजावणी आमच्याकडनं झालेली होती आणि तशा प्रकारचा प्रस्ताव अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही सादर केलेला होता। ज्या दिवशी सादर केला त्या दिवशी जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे त्याची कारवाई त्या ठिकाणी पूर्ण झालेली नव्हती। वास्तविक गटाच्या संदर्भात तो निर्णय घ्यायचा असतो, काही गटप्रमुखांनी सभा बोलवायची असते आणि गटाची सभा बोलवल्यानंतर जे काही इतिवृत्त होईल तशा प्रकारची नोटीस बजावणं गरजेचं असतं। परंतु गट नेत्याची ज्याची आम्ही नेमणूक केली त्याने स्वतःला सभापतीपद पाहिजे, शिवसेना त्याने कुठेही त्या ठिकाणी बरोबरीमध्ये घेतलेलं नसल्यामुळे ही सगळी पडनीती ह्या भाजप पक्षाला ह्या ठिकाणी भोगावी लागत आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेस एका विचाराचे पक्ष असल्यामुळे आम्ही एके ठिकाणी होतो। आम्ही ज्यावेळी शिवसेनेकडे 2 सदस्य होते, भाजपकडे 2 सदस्य होते, त्यावेळी आम्ही तटस्थ होतो। पण ज्यावेळी कुठेतरी दोडामार्गमध्ये एक संस्कृती निर्माण होऊ पाहत आहे आणि दोडामार्गचा किंगमेकर मीच होऊ शकतो हे जसं दाखवण्याची जी अहंकार होता, त्या अहंकाराला छेद देण्यासाठी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आणि शिवसेना मिळून एक विचार केला आणि त्या विचारातून आम्ही एक निष्कर्ष काढला की आज जर आम्हाला शत्रूला थोपवायचं असेल आणि ही जर प्रवृत्ती ह्या दोडामार्ग तालुक्यात नष्ट करायची असेल तर आम्ही कुठेतरी आपसातले मतं विसरून दोडामार्गच्या विकासासाठी एक होऊया आणि ही लढाई आपण जिंकूया असा आम्ही निर्धार केल्यामुळे आज आम्ही हे समेट घडून आणलेलं आहे। मला आधी सर्व लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, तसं सर्व पक्षाच्या सहकार्याने मी आज सभापती झालो आहे। तो दोडामार्ग तालुक्याचा आहे, सर्वांचा सभापती आहे। तेव्हा दोडामार्गचे प्रश्न मला थोडेफार माहीत आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। सगळ्यांना बरोबर घेऊन, जरी ते आपल्याबरोबर आता सध्या भाजप नसले तरी सगळ्यांच्या सहकार्याने ते सुद्धा सदस्य यामध्ये आहेत, त्यांच्या सहकार्याने मी हे काम दोडामार्गाचे जे प्रश्न आहेत किंवा बाकी काय समस्या आहेत किंवा लोकांचे जे प्रश्न आहेत किंवा लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या माझ्यापरीने मी प्रयत्न करीन। मेन म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्यटन हा विषय जिल्ह्यामध्ये आहे, तरी आपल्या तालुक्यामध्ये तो
तसा हे झालं नाही, त्यासाठी मी प्रत्येक माझा हा मुख्य आवडीचा विषय आहे. तशाच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा माझा तो आवडीचा विषय आहे. मी नाही म्हणजे महिन्यातून 10 वेळा तरी या पंचायत समितीमध्ये येतो. त्यावेळी सुद्धा आता मी रोजच येणार आहे. लोकांचे प्रश्न सोडवणे, सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. निवडणुकीत वेगवेगळी लढलेली शिवसेना व भाजप सत्तेसाठी एकत्र येणार की नाही याबाबत तालुकावासियांना उत्सुकता होती. मात्र शिवसेनेचे बाबूराव धुरी यांनी शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यासाठी वेगळी रणनीती आखत भाजपला धक्का दिला. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग.